श्रमिक शेतकरी संघटनेच्या वतीने कॉम्रेड अतुल दिघे आणि भाई भारत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शाहूवाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी तहसीलदार आणि वन अधिकाऱ्यांना संघटनेमार्फत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। जंगली जनावरांकडून शेती पिकांचे नुकसान आणि मानवी वस्तीत वाढता शिरकाव यामुळे शेतकरी त्रस्त असून वनक्षेत्राला सौर कुंपण उभारणी, बाजारभावानुसार नुकसान भरपाई देणे आणि जखमींना संपूर्ण उपचार खर्च देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी तहसीलदार सीमा सोनवणे यांनी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मागण्या शासन स्तरावर पाठवण्याचे आश्वासन दिले। यावेळी वनाधिकारी उज्ज्वला मगदूम, पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, पोलीस उपनिरीक्षक अतुल सोनूने, उपअभियंता प्रवीण कुंभारे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी शाहूवाडी तालुक्यातले ग्रामस्थ लोक मोठ्या संख्येने तहसीलदारला आलेले आहेत, कारण बिबट्याने उच्छाद मांडलेला आहे। रोज दुसऱ्या एका बाजूने बातमी येते आहे अशी परिस्थिती आहे। डुकरं, गवे, त्याचप्रमाणे वांढरं सुद्धा शेती टिकू देत नाहीत अशी परिस्थिती आहे। जमिनी पट ठेवायला लागलेल्या आहेत। या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन ढिम्मपणाने बघत बसणार आहे का शेतकऱ्याच्या मदतीला येणार आहे, हा स्पष्ट प्रश्न घेऊन या ठिकाणी शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज मोर्चा काढलेला आहे। वीज रात्री द्यायला लागलेल्या आहेत, दिवसा द्यायची बंद केलेली आहेत। त्याचप्रमाणे स्मार्ट मीटरने लोकांना त्रास देत आहेत। हे सगळं जे चाललेलं आहे आणि शेतीमालाला जर भाव मिळणार नसेल तर शेतकरी उद्ध्वस्त करण्याच्या दिशेनं सरकार चाललेलं आहे। त्याच्याबद्दलचा जाब विचारण्याकरता आज शाहूवाडी तहसीलवर शेतकरी मोठ्या संख्येनं जमा झालेले आहेत। आज आम्ही या ठिकाणी शाहूवाडी तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा घेऊन आलेलो आहे। तहसीलदार, वन अधिकारी, महावितरणचे अधिकारी यांना शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही जे आमच्या मागण्या आहेत त्या मागण्याचं निवेदन देणार आहे। मुख्यतः या तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये जंगली प्राण्यांचा फार मोठा उपद्रव माजलेला आणि हे प्राणी जंगलापासून 60-70 किलोमीटरच्या बाहेरच्या गावामध्ये येऊन बिबट्या हल्ले करतायत, दिवसा हल्ले करतायत, गवे आलेले आहेत, रानडुकरं तर अगदी मोठ्या कल्पना या ठिकाणी आहेत, पिकांची नासधूस करतायत। त्याचबरोबर म्हणजे जी माकडं आपण वांढरं म्हणतो ती सुद्धा आता सांगितलं आणि एका गावात 70-80 आहेत आणि ते पिकांचे नुकसान भरपाई करतंय। माणसाच्या पिकाबरोबर माणसाचं जीवन असुरक्षित झालेलं आहे आणि त्यामुळे शेतामध्ये एका बाजूला काम करायला माणसं मिळत नाहीत, शेतकऱ्याला शेतीमालाला दर मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला ह्या जंगली प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी आपणाला शेती नको म्हणून मोठ्या प्रमाणात शेती आपली सोडून बाहेर जायला लागलेलं आहे। आज या ठिकाणी शाहूवाडी तालुक्यातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत। प्रामुख्यानं जो शेतकऱ्यांना विजेचा, वन्य प्राण्यांचा व इतर आपल्या शेतीला हमीभाव नाही या सर्व मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही सर्वजण या तहसील कार्यालयाला जाब विचारण्यासाठी एकत्र आलो आहे। इथून पुढे कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्यांना त्रास होणार नाही अशी ग्वाही घेऊन आम्ही इथून बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही। लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील।